आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा बॅरिकेडिंगद्वारे पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या बदलापूरच्या लाखो रेल्वे प्रवाशांना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिलासा दिला आहे। होम प्लॅटफॉर्म व प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये संपूर्ण बॅरिकेडिंग लावण्याऐवजी केवळ रेल्वेचे काम सुरू असलेल्या 20 मीटर जागेवरच बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना दोन्ही बाजूने चढ उतार करता येईल। बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा बंद केल्यानंतर प्रवाशांचे हाल होणार असल्याच्या तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या। त्यांनी दखल घेतली। मात्र संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नवी दिल्लीहून परतल्यानंतर आज सकाळी तातडीने बदलापूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटनांबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर संवाद साधला। यावेळी मध्य रेल्वे व MRVCचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बदलापूर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात येणार असून या ठिकाणी 12 मीटरचे 2 प्रशस्त पूल, 6 एस्केलेटर आणि 3 लिफ्ट बसवण्यात येणार आहेत। त्यामुळे या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी भविष्यातील सुविधांसाठी प्रवासी व रेल्वे यांच्यात या माध्यमातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। रेल्वे स्थानकातील कामांबाबत रेल्वे प्रशासनाकडून पुढील 15 दिवस वॉक थ्रू घेऊन सुविधांबाबत चाचपणी केली जाईल। त्यानंतर 20 फेब्रुवारी नंतर प्रवासी संघटना व प्रवाशांच्या उपस्थितीत संपूर्ण कामांचे सादरीकरण केले जाईल। त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे कपिल पाटील यांनी सांगितले। या सगळ्या समस्या लक्षात घेत ठाणे येथे लवकरच रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाईल असेही ते यावेळी म्हणाले। कल्याण बदलापूर दरम्यान रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर लोकलच्या संख्येत वाढ होईल अशी माहिती देखील पाटील यांनी यावेळी दिली आहे। होम प्लॅटफॉर्मचे लवकरच होणार उद्घाटन। तब्बल 70 वर्षापासूनची बदलापूरकरांची प्रतीक्षा संपणार असून रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली। खासदारकीच्या पहिल्या टर्मपासून कपिल पाटील यांनी होम प्लॅटफॉर्मसाठी पाठपुरावा केला होता। या कामातील तांत्रिक अडथळे व भूसंपादनाचा तिढा दूर करीत अखेर होम प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे व लवकरच तो अधिकृतरित्या प्रवाशांसाठी खुला होईल। मी आज माझ्यापर्यंत काही तक्रारी आल्यानंतर काही व्हॉट्सअपवर मी मेसेज बघितले, माझ्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी यांनी मला माहिती दिल्यानंतर मी काल दिल्लीतनं दुपारी असा निर्णय केला की सकाळीच बदलापूर स्टेशनला भेट द्यायची, होम प्लॅटफॉर्मला नाही, बदलापूर स्टेशनला भेट देऊन तिथल्या प्रवासी संघटनेशी प्रवाशांशी चर्चा करून नेमकंपणाने काय समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन पुढे गेलं पाहिजे। म्हणून सगळे रेल्वेचे अधिकारी MRVCचे जे प्रमुख आहेत MRVCचे त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं। कुठल्याही स्टेशनचा विकास आपल्याला करायचा असेल तर थोडंसं समस्या सामने किंवा परेशानी ही आपल्याला होतेच, पण ती कमीत कमी परेशानी प्रवाशांना व्हावी, त्रास कमी व्हावा आणि रेल्वेचं कामही सुरळीत चालावं हा दृष्टिकोन ठेवून मी आज व्हिजिट केली होती। सगळ्यात आधी आपल्याला माहिती अशी देतो की या ठिकाणी 12 मीटरचे 2 फुटवर ब्रिज होणार आहेत, जे होम प्लॅटफॉर्मपासून 1 नंबर 2 नंबर प्लॅटफॉर्मला जोडणारे आहेत। त्यानंतर 6 एक्सेलेटर आहेत, 3 लिफ्ट आहेत, 2 डेक आहेत। हे सगळं काम करायचं असेल तर टेक्निकल बाजूचा सगळा विचार करून रेल्वे प्रशासनाने काय निर्णय घेतला होता की जे 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या 1 नंबर प्लॅटफॉर्मला फाउंडेशन करण्यासाठी फिनिशिंग करून बॅरिकेडिंग करणं, ते पूर्ण रेल्वे स्टेशनच्या एजला फिनिशिंग करणार होते। पण आज असा निर्णय आम्ही घेतला की पूर्ण स्टेशनला फिनिशिंग न करता ज्या ठिकाणी फाउंडेशन येत आहे तेवढ्याच पुरतं 20 मीटरचं फेन्सिंग करायचं, बॅरिकेडिंग करायचं आणि काम करायचं।
आणि त्यानंतर ते फाउंडेशन झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने काम करायचं ह्याच्यावर निर्णय करण्याआधी इकडे मी ज्या सुविधा येणार आहेत ज्यांचा उच्चार केला त्या सुविधा वॉकथ्रूच्या माध्यमातून एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही तर वॉकथ्रूच्या माध्यमातून इथल्या प्रवासी संघटनांना प्रमुख प्रवाशांना लोक नेते जे आहेत त्यांना दाखवून मग काय सूचना असतील तर त्या सूचनेप्रमाणे त्याच्यात बदल करून पुढे जायचं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. वॉकथ्रू करण्यासाठी त्यांना 15 दिवस लागतील. या 15 दिवसामध्ये वॉकथ्रू झाल्यानंतर पुन्हा आम्ही एखाद्या त्या हॉलमध्ये त्याची बैठक आयोजित करू आणि सगळ्या पत्रकारांसह ते वॉकथ्रूचं प्रेझेंटेशन इथल्या प्रवाशांना देऊ. मला असं वाटतं की आपल्या घरात जरी आपण थोडंसं रेग्युलेशनचं काम घेतलं की आपलं घर डिस्टर्ब होते. त्यामुळे प्रवासी डिस्टर्ब होणं हे साहजिकच आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा ही सगळ्यात आधी जबाबदारी आपली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना सुविधा निर्माण करून देणं ही सुद्धा जबाबदारी आपलीच आहे. पण रेल्वे प्रशासन आणि प्रवासी ह्या दोघांना त्रास होणार नाही असा सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि मला विश्वास आहे बदलापूरचे सगळे प्रवासी हे संवेदनशील आहेत. त्यांना मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत ते निश्चितपणाने कोऑपरेट करतील. रेल्वेचे अधिकारी संवेदनशील आहेत. रेल्वेचे अधिकारी बदलापूरच्या प्रवाशांना कमीत कमी त्रास कसा होईल याची खबरदारी निश्चितपणाने घेतील. होम प्लॅटफॉर्मचं काम आता जवळजवळ 90-95% पूर्ण झालेलं आहे. 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंतच्या मध्ये होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आपण करणार आहोत. त्याचा कार्यक्रम ठरला की आपल्याला निश्चितपणाने त्याची माहिती मिळेल. जवळजवळ 70 वर्षापासूनची जी प्रतीक्षा बदलापूरच्या जनतेची होती ती प्रतीक्षा ह्या निमित्त अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.